नमस्कार. न पाठवलेलं पत्र हे एक उत्कृष्ट पुस्तक महात्रया रा लेखक आहेत. यासाठी शंकर महादेवन असतील की RC लाहोटी भूतपूर्व चीफ जस्टिस ऑफ इंडिया यांनी यांना प्रतिक्रिया दिलेल्या आहेत. जे जस्टिस ऑफ इंडिया आहेत, चीफ जस्टिस, त्यांनी अशी प्रतिक्रिया दिली आहे या पुस्तकाबद्दल की कुटुंबातल्या प्रत्येकानं हे पुस्तक वाचलं पाहिजे. मी पुष्कळ पुस्तकं वाचली आहेत, पण आत्तापर्यंतच्याच पुस्तकात न पाठवलेले पत्र हे सर्वोत्कृष्ट पुस्तक आहे. त्यानंतर शंकर महादेवन यांनी इतक्या मोठमोठ्या गोष्टी इतक्या साध्या शब्दात मांडल्या आहेत. एक एक पान म्हणजे एक एक तत्त्व आहे. प्रत्येक पान कुणाशीही संवाद साधतं. तुम्ही दुःखात असाल की सुखात, यशस्वी असा की अयशस्वी, जेव्हा जेव्हा तुम्ही हे पुस्तक वाचता तेव्हा तेव्हा तुम्हाला छानच वाटतं. हे एकमेव असं आध्यात्मिक पुस्तक आहे, ज्ञानग्रंथ आहे, उद्बोधक असे लेखन आहे जे माझ्या हाताला स्पर्शून गेलं. मी या पुस्तकाबद्दल अनेक लोकांशी बोललो आहे. यश मोठ्या गोष्टीत असतं, समाधान छोट्या गोष्टीत असतं, ध्यान शून्यात असतं, ईश्वर सर्व गोष्टीत असतो. हेच जीवन आहे. कोणतंही पान उघडा, एक उत्तर शोधकाला शोधत असेल. पुस्तक पान नंबर 12 पासून पान नंबर 186 पर्यंत आहे. जास्त मोठं नाही आहे, पण या पुस्तकामध्ये सर्व बाजूला सर्व अंगांना स्पर्श करून गेलेला आहे. कोणतंही तुम्ही पान उघडा, तिथून तुम्ही वाचू शकता आणि एका पानावरून, एका विचारावरून पूर्ण तुमचं जीवन बदलून टाकण्याची, विचार स्पष्ट करण्यासाठी हे पुस्तक आहे. लेखकांनी अनेकांचे उदाहरणं दिले आहेत. महात्मा गांधीजीपासून आईन्स्टाईनपासून सॉक्रेटिस, ॲरिस्टॉटल, प्लेटोपर्यंत ह्या आपल्या कितीतरी पूर्वजांनी ह्यापूर्वीच मानवतेच्या उत्क्रांतीमध्ये आपापली भूमिका पार पाडली आहे आणि त्यांच्या प्रयत्नांची फळं आपण चाखत आहोत. आपण कोणती भूमिका पेलणार आहोत, त्या दिशेने मी केलेला हा विनम्र प्रयत्न आहे. माझ्या प्रिय वाचकांमध्ये त्यामुळे परिवर्तन घडावे. महात्रया रा. पत्र आज हा त्याचा तुम्हाला उपहार आहे. कोणत्याही गोष्टीमधून व्यक्त होणारं अंतःकरण जाणून घेतलं तरच ती गोष्ट उपहार बनते. वस्तूच्या किंवा पदार्थांच्या मागचं अंतःकरण दिसलंच नाही तर उपहारसुद्धा निव्वळ एक वस्तू बनतो. एखादं पेन उपहार केव्हा बनतो? ज्या अंतःकरणानं तुम्हाला ते पेन दिलं ते तुम्ही ओळखता तेव्हा तुमच्या जडणघडणीमध्ये तुमच्या पालकांनी ओतलेलं अंतःकरण तुम्हाला जाणवतं. तेव्हा तुम्ही म्हणता, माझं बालपण एखाद्या उपहारासारखं होतं. शिक्षण उपहार बनतं जेव्हा तुम्हाला ज्ञान प्रदान करणाऱ्या गुरुजनांचं अंतःकरण तुम्ही जाणता. जीवनशैली उपहार बनते जेव्हा तुमच्या विकासामध्ये तुमच्या मालकवर्गानं जडवलेलं अंतःकरण तुम्ही जाणून घेता. संघटनात्मक विकास हाही उपहार बनतो जेव्हा तुमच्या कर्मचारी वर्गानं त्यांच्या कामात ओतलेला जीव तुम्हाला जाणवतो. उपहार जड पदार्थमय नसतो, तो असतो एक दृष्टिकोन, पदार्थांच्या पलीकडचा अंतःकरणाकडे बघण्याचा. त्या अर्थात आज हा एक शाश्वत उपहार आहे. प्रत्येक उपहाराचे अनेक उगम स्रोत असतात. आज हा मात्र एक असा मौल्यवान उपहार आहे जो तुम्हाला त्याच्याकडूनच मिळतो किंवा तुम्ही तुमचा शेवटचा दिवस आधीच जगून घेतला असेल तर मिळत नाही. काल रात्री झोपी गेलेली प्रत्येक व्यक्ती काही आज सकाळी जागी झाली नाही. तुम्ही जागे झालात याचा अर्थ कोणत्या तरी शक्तीला तुम्ही आणखीन एक आजसाठी पात्र आहात असं वाटत आहे. या 24 तासाच्या वस्तूमागचं दैवी अंतःकरण ओळखा. समजून घ्या की आज हा एक दैवी उपहार आहे. जाणून घ्या की या उपहाराचा दुरुपयोग हा ते देणाऱ्याचा अवमान आहे. तुमच्या आयुष्यातला एक दिवस वाया घालवणं म्हणजे हा उपहार देणाऱ्याची अवहेलना आहे. या उपहाराचं मूल्य तुम्ही जाणून घेतलं तरच तुम्ही त्याची कदर कराल. आजचं मोल जाणून घ्या आणि त्याला मौल्यवान बनवा. आज तुम्ही तुमच्या आयुष्यातला एक दिवस देऊ कराल आणि त्याच्या बदल्यात काहीतरी मिळवाल. म्हणून तुमचा आज
शक्य तितका उत्पादक बनवा. आज तुमच्या उर्वरित आयुष्यातला पहिला दिवस आहे, त्यामुळे तुमच्या भूतकाळावर काट मारा. काल संपला असं माना आणि तुमच्या भविष्याकडे भरारी घ्या. आज तुमच्या भूतकाळातल्या दोषांची पर्वा करत नाही आणि तो भविष्यातल्या अनिश्चितीची दखल घेत नाही. तो स्वतः एक दिवस आहे, एक स्वतंत्र संधी आहे आणि आयुष्याचा एक सार्वभौम अंश आहे. तुमच्या आजची नेहमी काळजी घ्या, म्हणजे तुमच्या आयुष्याची काळजी आपोआप घेतली जाईल. बुद्धानं म्हटलं आहे, चला उठा, या आणि कृतज्ञता बाळगूया. कारण जरी आज आपण खूप काही शिकलो नसलो तरी थोडं तरी शिकलो आहोत. आणि समजा आपण काहीच शिकलो नसतं तरी निदान आपण आजारी तरी पडलो नाही. आणि समजा आपण आजारी पडलो असलो तर निदान आपण मरण तरी पावलो नाही. म्हणून आपण कृतज्ञता व्यक्त करूया, प्रार्थना करा, हे जगन्नित्याता, हा माझा दिवस म्हणजे तुम्हाला दिलेला उपहार आहे आणि हा दिवस मी ज्या रीतीनं व्यतीत करीन ती म्हणजे मी तुला दिलेला उपहार असेल.